लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठणचे आमदार विलासबापू भुमरे यांच्या हस्ते पैठण भुयारी गटार योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उद्घाटनाचा कार्यक्रम. नाथषष्ठीसाठी स्वच्छ व निर्मळ पाण्यात स्नान करण्याची सुविधा उपलब्ध होणार. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 1 मार्च रविवार सकाळी 10 वाजता पैठण भुयारी गटार योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलासबापू भुमरे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री संत एकनाथ महाराज मंदिर परिसरात व गोदावरी घाटात वाळवंटामध्ये पाहणी करून नगरपालिका अधिकारी समवेत सर्व पदाधिकाऱ्यांना स्वच्छता व विविध विकास कामांसंबंधी सूचना दिल्या. नाथ मंदिर परिसरातील 6 नाल्यांमधून थेट गोदावरी नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी सुरक्षित ठिकाणी वळवण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रगतीपथावर आहे. या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर गोदावरी नदीत थेट सोडले जाणारे सांडपाणी पूर्णपणे बंद होणार असून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. विशेषतः नाथषष्ठी यात्रेसाठी येणाऱ्या हजारो वारकऱ्यांना आता स्वच्छ व निर्मळ पाण्यात स्नान करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज षष्ठी महोत्सवानिमित्त सनातन निरंकारी भाविक भक्त, सर्व सेवेकरी व नानासाहेब धर्माधिकारी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जवळजवळ 1000 ते 1500 लोकांनी श्री नाथषष्ठीच्या अनुषंगाने पैठण शहरात स्वच्छता मोहीम अतिशय चांगल्या प्रकारे हाती घेतली. त्यामुळे पैठण मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दोन्ही प्रतिष्ठानचे आमदार विलासबापू भुमरे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी पैठण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, नगर परिषद पैठण मुख्याधिकारी पल्लवी आंभोरे, नगराध्यक्षा सौ विद्याभूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषारदादा पाटील, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, नगरसेविका वैशाली ईश्वर परदेशी, कविता शेखर शिंदे, राजश्री राजू गायकवाड, नगरसेवक बजरंग लिंबोरे, जितू परदेशी, सुनील हिंगे, गणेश वरकड, रमेश वीर, स्वप्नील साळवे, वीर करकोटक, गौरव आठवले तसेच जिल्हा परिषद नवेगाव गट, पोपटदादा आवटे, सांगतपुरी गण, सखुबाई भारत झारखंड, श्रीनाथ संस्थान दादा बारे, शिक्षक बालाजी नलभे आणि पैठण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाथषष्ठी महोत्सवाच्या अनुषंगाने या पैठण शहरामध्ये संत निरंकारी सर्व त्यांचे भाविक वर्ग असतील, सर्व त्यांचे सेवेकरी असतील आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व त्यांचे पदाधिकारी, त्यांचे सेवेकरी असतील. यांनी जवळपास 1000 ते 1500 लोकांनी या ठिकाणी पैठण शहरामध्ये नाथषष्ठीच्या अनुषंगाने स्वच्छता मोहीम हाती घेतली. खरं तर या पैठण मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी मी दोन्ही प्रतिष्ठानचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल. कारण नाथषष्ठीच्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि एक अतिशय स्वच्छता त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शहरामध्ये केलेली आहे. मी शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. या दृष्टिकोनातून भुमरे साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी STP लाईनचं काम देखील झाले आहे आणि आपल्या गोदावरी पावित्र्य राखण्याचं, स्वच्छ राखण्याचं काम या ठिकाणी आपण नगर परिषद प्रशासन असेल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल याच्या माध्यमातून आज ते काम पूर्ण झाले आणि जे उर्वरित काम राहिलेले ते देखील 1 महिन्याभरात होऊन जाणार आहे आणि आपली गोदावरी ही स्वच्छ आणि इथं पवित्र राखण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेले आहे. खरं तर मी या ठिकाणी शिवसेना नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून धन्यवाद देईल आणि अभिनंदन करेल का त्यांनी या पैठण शहरामध्ये आपण ज्या वेळेस भुमरे साहेबांच्या माध्यमातून निधीची मागणी केली त्यावेळेस या शहराला निधी देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केले. कारण की या ठिकाणी आपल्या यात्रेसाठी अनुदान 1 कोटी असायचं, पण यावेळेस आपण शिंदे साहेबांना मागणी केली की आमची नाथषष्ठी यात्रेसाठी निधी वाढीव मिळाला पाहिजे. जवळपास 2,93,00,000 रुपये निधी त्यांनी भरीव तरतूद होती या ठिकाणी नाथषष्ठीसाठी यावेळेस केलेली आहे. आणि या ठिकाणी या राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब यांना देखील आपण मागणी केली आहे का नाथषष्ठीचा महोत्सव भरला गेला पाहिजे याची मागणी केली आणि मला वाटतं नाथ महाराजांच्या आशीर्वादाने आपण मागणी केली. जर ती पुढल्या आठवड्यात मंजूर झाली तर आपण 1 दिवसाचा नाथषष्ठी महोत्सव या ठिकाणी तो देखील आपण भरवण्याच्या प्रयत्नात आहोत. या ठिकाणी प्रशासनाला ज्या सूचना दिल्या होत्या अतिशय चांगलं काम या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असेल, PWD असेल, नगर परिषद प्रशासन असेल, या ठिकाणी पंचायत समिती असेल, तहसील असेल, प्रत्येक डिपार्टमेंट या ठिकाणी अतिशय चांगलं काम करतं. या ठिकाणी येणाऱ्या नाथषष्ठीमध्ये कुठल्या भाविकाला महाराज मंदिराला कुठली अडचण होणार नाही या दृष्टिकोनातून प्रशासन या ठिकाणी अतिशय चांगलं काम चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे या ठिकाणी काम पार पडतं. या ठिकाणी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आपल्या पैठण शहरातले जे 6 मुख्य नाले या गोदावरी पात्रामध्ये जे होत होते आणि त्याच्यामुळे जी गोदावरीचं पाणी दूषित होत होतं ते काम
माननीय खासदार भुमरे साहेबांच्या माध्यमातून, माननीय आमदार विलास पाटील भुमरे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे. यापुढे आपल्या या वाळवंटात यात्रेसाठी हजारो लाखो जे यात्रेकरू येतात, गंगेमध्ये स्नान करायला येतात, पवित्र स्नान करायला या ठिकाणी येतात, त्यांना त्या दूषित पाण्यापासून जे रोगराई व्हायची ती रोगराई यापुढे होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी जी दरवर्षी नाथषष्ठी भरती, त्या नाथषष्ठीला आपण या ठिकाणी ही साफसफाई वाळवंटामध्ये करत असतो पैठण नगर परिषदेमार्फत. तर ती साफसफाई आपण या ठिकाणी सगळी पूर्ण केलेली आहे आणि गोदावरी ही रोगमुक्त, आजारमुक्त राहील. गंदगी या ठिकाणी होणार नाही कुठल्या प्रकारची. या ठिकाणी नगर परिषदेमार्फत आणि विलासबापू भुमरे यांच्यामार्फत सगळी काळजी घेतलेली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.